नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या परीक्षेची वाट पाहत होतो या परीक्षेचं नोटिफिकेशन NCERTने जाहीर केले आहे. कोविड-19 मुळे कोणतीही गोष्ट थांबत नाही. तसेच आपली NTSC परीक्षा यावर्षी होणार आहे. मी वैभव पवार सर सहज एक माहिती म्हणून हा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. NTSC परीक्षा ही खूप महत्त्वपूर्ण आहे. NTSC परीक्षेचं लॉंग फॉर्म नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड करणे या परीक्षेचं काम. ही परीक्षा खूप महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण का? कारण की NTSC ची परीक्षा ही एकदा 10वी साठी लागू झालेली आहे. 10वी नंतर 11वी 12वी च्या ज्या परीक्षा असतात म्हणजे जसे JEE, नीट, CET, इतरत्र सर्व परीक्षा, त्याचबरोबर MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा ही परीक्षा उपयुक्त ठरली जाते. आपण आता इलिजिबिलिटी पात्रता पाहणार आहोत. या परीक्षेला काय पात्रता असेल मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की एकदा 10वीचा विद्यार्थी असणं गरजेचं आहे. म्हणजेच सदरील विद्यार्थी हा एकदा 10वी शिकत असला पाहिजे. तसेच तो मान्यताप्राप्त शाळेत शिकत असलेला पाहिजे, मान्यताप्राप्त शाळा. तसेच तो पुनर्परीक्षार्थी नकोय, त्याने परत ती परीक्षा देत असेल तर अशा विद्यार्थ्यांना NTSC परीक्षा देता येत नाही. म्हणजे सरळ सोप्या भाषेत फ्रेशर असणं गरजेचं आहे. तसेच त्याचं वय हे 18 वर्षाच्या आतील पाहिजे. 18 वर्षाच्या वर जर असेल तर सदरील विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकत नाही. म्हणून त्याच्या वयाची सुद्धा अट ही 18 वर्षाच्या आतील असणं गरजेचं आहे. ही याची पात्रता असेल. आता मी तुम्हाला पात्रता देखील सांगितली. जशी पात्रता आहे एकदा 10वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी, त्याच पद्धतीने या परीक्षेचे फायदे काय हा सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला पडलेला असेल. कारण की पहिले आपण फायदे पाहतो. कुठली परीक्षा द्यायची की आपल्याला काय फायदा होतो हे आपण ठरवतो, बरोबर आहे की? या परीक्षेचे खूप फायदे व्हा. ही परीक्षा तुम्ही द्या, दिल्यानंतर पहा आपल्याला आपली गुणवत्ता तर वाढते आणि गुणवत्ता जशी वाढते त्याच पद्धतीने आपल्याला आर्थिक बाब पण पक्की होते. कारण की शिक्षणासाठी आपल्याला खूप काही खर्च लागतो, खूप काही पैसा लागतो आणि तो पैसा ह्या जर खरंच आपल्यात गुणवत्ता असेल तर तो पैसाही आपल्याला मिळतो. पहा 11वी आणि 12वी 10वीची परीक्षेला तुम्ही NTSC ची परीक्षा देतात, त्यात पात्र होतात. पात्र झाल्यानंतर 11वी 12वी 2 वर्ष तब्बल तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1250 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतात. 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला जातात. म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही BA करा, BCom करा, BSc, MSc, BE कुठलाही डिग्री कोर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी सुद्धा दरमहा तुम्हाला 2000 रुपये असं मानधन मिळतं, शिष्यवृत्ती मिळते. 2000 रुपयाची शिष्यवृत्ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. त्याच प्रकारे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर PhD ला गेलात, UGC सारख्या ठिकाणी तुम्हाला जवळपास मॅक्झिमम जी काही फीस असेल, जी स्कॉलरशिप असेल, जास्तीत जास्त पैसा त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणजे मला एक थोडक्यात हे सांगायचंय की आपल्याला 10वी नंतरचं शिक्षणासाठी खूप मोठी आर्थिक बाब साठी एक पाठबळ ही NTSC परीक्षा पास झाल्यानंतर मिळतं. म्हणून ही परीक्षा तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे आणि ह्या परीक्षेचे फायदे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. आपण सदरील परीक्षेचे पात्रता पाहिली, फायदे पाहिले. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. या परीक्षेमध्ये आरक्षण, रिझर्वेशन हा महत्वाचा मुद्दा असणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला मी याबद्दल थोडी माहिती देतो. रिझर्वेशन काय असेल की जे SC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत ह्या विद्यार्थ्यांसाठी 15% एवढ्या जागा आरक्षण असतात. तसेच ST साठी 7.5% असतील, OBC साठी 27% आहे. चिल्ड्रन विथ डिसएबिलिटी 4%, म्हणजे फिजिकल हँडिकॅप म्हणजे अपंग विद्यार्थी जे असतील या विद्यार्थ्यांसाठी 4%. तसेच EWS आर्थिकदृष्ट्या 10% 10% असेल.
आणि EWS तसेच फिजिकल हँडिकॅप अपंग यासाठी लागणाऱ्या ज्या काही प्रमाणपत्र आहेत यासाठी आपल्याला एक वेबसाईट दिलेली असेल www.ncert.nic.in. ही वेबसाईटवर जर आपण गेलो तर आपल्याला ह्या परीक्षेला लागणारे म्हणजेच मागास आर्थिक दृष्ट्या मागास असणारे विद्यार्थी किंवा अपंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांची माहिती सुद्धा तुम्हाला याच्यावर मिळू शकते. आता सदरील परीक्षेसाठी आपल्याला कॅटेगरी वाईज याचं क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे पात्रता गुण काय असणार आहे, कारण प्रत्येक परीक्षेला एक लिमिट असतं. जसं आपल्या 10वीच्या बोर्डाला आपण पास होण्यासाठी आपल्याला 35 मार्क लागतात, बरोबर आहे की नाही. तसंच या परीक्षेला म्हणजे आपण पात्र होण्यासाठी आपल्याला किती गुणांची गरज आहे, म्हणजे आता SC ST चे जे विद्यार्थी असतील आणि अपंग जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी त्या 32% म्हणजे 32% मिनिमम मार्क्स पाहिजे. जर त्याला 32% असतील तरच तो क्वालिफाय होईल या परीक्षेत. म्हणजे 32% म्हणजे किती रे, म्हणजे 200 पैकी 64 गुण त्याला मिळाले पाहिजे SC ST आणि फिजिकल हँडिकॅप. तसेच OBC आणि ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत यांच्यासाठी मिनिमम 40% त्यांना पाहिजे. म्हणजेच आपण विचार केला तर जवळपास 200 पैकी 80 गुण त्यांना गरजेचे आहे. जर त्यांना 200 पैकी 80 गुण मिळत असतील तर ते पात्र ठरू शकतात, कारण की ती अट त्या परीक्षा मंडळाने दिलेली आहे. ह्या परीक्षेला 2 लेवल असतात. जर पहिली स्टेज जर असेल तर त्या फर्स्ट स्टेजला स्टेट लेवल एक्झाम, म्हणजेच यामध्ये जो आपला 10वीचा अभ्यासक्रम असतो ना तोच अभ्यासक्रम याच्यामध्ये या परीक्षेत दिलेला असतो. म्हणून या पहिल्या लेवलची जी परीक्षा असते ना ती खरंच सोपी असते. आणि ज्यावेळेस आपण आणि ही जी परीक्षा आहे म्हणजे आपण महाराष्ट्राच्याच बाबतीत बोलू, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 13 डिसेंबर 2020 रविवार रोजी होणार आहे. आणि जी सेकंड लेवल आहे म्हणजे फर्स्ट लेवलला तुम्ही सिलेक्ट झालात ना तर मग दुसऱ्या स्टेजसाठी NCERTचा सिलेबस असतो म्हणजे CBSE पॅटर्नचा. मग ती परीक्षा पूर्ण नॅशनलाइज असते, म्हणून त्या परीक्षेचा जी पद्धत आहे ती वेगळी असणार आहे. अशा 2 लेवल ह्या परीक्षेच्या असतात. सध्या आपण पहिल्या लेवलची तयारी या फार कमी दिवस आपल्याकडे उरलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये आपल्याला पहिल्या लेवलची तयारी करून घेणं ही गरजेचे आहे. NTC परीक्षा ही 200 मार्काची असते. यामध्ये पेपर फर्स्ट जो असतो तो म्हणजे मॅथ म्हणजे काय, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आता मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी, कार्यक्रम भाव, विश्लेषण, संकलन इतर संकल्पनावर आधारित प्रश्न या पेपरमध्ये असतात. मित्रांनो, हा जो पहिला पेपर असतो ना 100 मार्काचा, ह्या पेपरमध्ये आपण जे लहानपणी 5वीला होतात ना, तुम्ही 5वीला नवोदय स्कॉलरशिप दिली असेल पहा, 8वीला नवोदय स्कॉलरशिप दिली असेल, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी होती आणि त्यातले जे काही प्रश्न असतात तेच प्रश्न या 100 मार्कामध्ये येत असतात. जर तुम्ही दिलेले असेल ना तर नक्कीच हा 100 मार्काचा पेपर तुम्हाला सोपा जाऊ शकतो. पण इतर अजून काही परीक्षा असतात ऑलिम्पियाड सारख्या, त्याही परीक्षा तुम्ही दिलेल्या असतील, MTSC सारख्या परीक्षा दिलेल्या असतील, तर ह्या परीक्षेचा मध्ये जी बुद्धिमत्ता चाचणी शिकवली जाते ना ती बुद्धिमत्ता चाचणी या 100 मार्काच्या पेपरमध्ये येत असते. आणि बाळांनो, हा 100 मार्काचा जो पेपर असतो ना या 100 मार्काच्या पेपरला 100 मार्क आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 मार्काचा पेपर सोडवावा लागतो. 120 मिनिटं आपल्याकडे असतात. तसंच जो दुसरा पेपर आहे पहा, तो सेकंड जो पेपर असेल तो सेकंड पेपर देखील 100 मार्काचा आहे आणि प्रश्न पण त्याच्या 100 मार्काचे आहेत आणि तो देखील 120 मिनिटाचा आहे. पण त्याची जी विभागणी आहे ना ती त्याला सॅट असं म्हणतो, त्याची विभागणी ही शालेय क्षमता चाचणीवर डिपेंड आहे. म्हणजे शालेय क्षमता चाचणी म्हणजेच काय की आपल्या शाळेत जो अभ्यासक्रम शिकवला जातो एकता 10वीसाठी त्याच अभ्यासक्रमावर तो अवलंबून असतो. आणि 9वी आणि 10वी 2 वर्षांचा त्या ठिकाणी नक्कीच विचार केला जातो. 9वीचाही विचार तेवढ्या प्रमाणात केला जातोच, पण 10वीचा जास्त प्रमाणात असतो. कारण की 10वीचा जो इतिहास भूगोल विषय आहे म्हणजे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र मिळून 40 मार्क त्याला दिले जातात. त्यानंतर विज्ञान 1 विज्ञान 2 म्हणजे सायन्स 1 सायन्स 2 म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या
सायन्स 1 सायन्स 2 या पेपरला देखील 40 गुणांचा पेपर त्या ठिकाणी दिला जातो. तसेच 20 मार्क हे गणिताला असतात, म्हणजे अल्जेब्रा असेल किंवा जॉमेट्री असेल, या दोन्ही मिळून 20 मार्क म्हणजे 20 40 40 अशी विभागणी त्याच्यामध्ये केली गेलेली आहे. म्हणजे इतिहास भूगोल जरी म्हटलं आणि विज्ञान जरी म्हटलं तर 13 13 14 13 13 14 अशा पद्धतीची एक विभागणी त्यामध्ये दिली गेलेली आहे पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांमध्ये. म्हणून 9वी आणि 10वी त्याच पद्धतीने स्कॉलरशिप आणि नवोदयचे पुस्तकही जर आपण वाचले आणि 9वीचा इतिहास भूगोल 10वीचा इतिहास भूगोल जर चांगल्या प्रकारे आपण करून घेतला तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क या पेपरमध्ये पडू शकतात. यासाठी शालेय पुस्तकं वापरणं मस्ट आहे. अशा पुस्तकांचा आपण या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे. याचं वाचन आपण वाढवलं पाहिजे. जर वाचन वाढवलं नक्कीच आपण या 200 मार्कांमधून जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळू शकतात. हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आता ही परीक्षा द्यायची ठरलं की जवळपास आपल्याजवळ दिवस खूप कमी. आता मी जो आज व्हिडिओ बनवतोय मला वाटतं आजची तारीख 10 तारीख आहे, तर 10 तारखेपासून तर 13 डिसेंबर पर्यंत जर विचार केला तर मी फक्त आपल्याकडे 60 दिवस बाकी असं गृहीत धरा तुम्ही. आणि या 60 दिवसामध्ये दिवाळी पण आलेली आहे आणि या दिवाळीचे जर 2-3 दिवस मायनस केले तर जवळपास आपल्याकडे 56-57 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आणि या 56-57 दिवसामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करून ती परीक्षा पास व्हायचंय, पात्र व्हायचंय, यासाठी आपल्याला खूप मोठी मेहनत करावी लागणार. म्हणून या परीक्षाचा जो पेपर असतो ना, तर आपण काय करायचंय, याचं जे माध्यम देताना म्हणजे जो पेपर आपल्याकडे येतो म्हणजे मराठी सोबत इंग्रजी माध्यम असलेली प्रश्नपत्रिका पण ते आपल्याला देत असतात. म्हणजे मराठीच आपल्याला जर समजलं नाही तर आपलं इंग्रजीची पण पाहू शकतो, बरोबर आहे का? तसेच प्रत्येक पेपरसाठी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असते. म्हणजे पेपर 1 आणि 2 जो आहे ना, यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका ही काय असणार आहे, सेपरेट असणार आहे. तसेच एखादा प्रश्न जर मराठीमधून जर दिला असेल तर तो आपण इंग्रजीत पाहू शकतो. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. उत्तर पत्रिका ही OMR सीट असते. आता OMR सीट मध्ये काय असतात, 1 2 3 4 असे 4 पर्याय असतात. यापैकी काय करावं लागतं आपल्याला, एका पर्यायाला म्हणजे त्याच्या खाली एक सर्कल असतात छोटे छोटे, या सर्कलला आपल्याला डार्क करावं लागतं. मग त्यासाठी आपण एक तर निळा किंवा ब्लॅक पेन जे असेल तो पेन आपल्याला त्याला डार्क करावं लागतं. जर एकदा आपण तो डार्क केला की विषय संपला. परत आपल्याला त्याला खाडाखोड करणं हे चुकीचं आहे. जसं तुम्हाला 5वीला 8वीला स्कॉलरशिप नवोदयला होतं तसला प्रकार या ठिकाणी नाही. याचे नियम सर्व 100% वेगळे आहेत. कारण की ज्यावेळेस ती प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडते त्यावेळेस तुम्हाला सर्व नियमावली वाचावी लागते आणि त्या नियमावली वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे नियम लिहिलेले आहेत त्या नियमानुसार तुम्हाला ती प्रश्नपत्रिका सोडवावी लागते. दोन्ही पेपर हे वेगवेगळे असतात. त्याच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या, उत्तरपत्रिका वेगळ्या, त्याची सिस्टीम टोटली चेंज असते. आलं लक्षात? आणि दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला अर्धा 1 तासाचा जो काही गॅप असतो जेवणासाठी तो दिलेला असतो. तर ही परीक्षा देत असताना मित्रांनो बिलकुल घाबरायचं नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. पहा, NTSC परीक्षा जर तुम्ही दिली, कारण की याच्या पुढे तुम्हाला भरपूर मोठ्या परीक्षा द्यायच्या आहेत. MPSC UPSC सारख्या तुम्हाला परीक्षा द्यायच्या आहेत आणि MPSC UPSC सारख्या परीक्षा देण्यासाठी ही पहिली पायरी असं गृहीत धरून घ्या तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेची. म्हणून न घाबरता न डगमगता 100% ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल ना, कारण की ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे हा, डिस्क्रिप्टिव्ह नाहीये. आणि 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप वेगळा विद्यार्थी असतो आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचा विद्यार्थी असतो. बाळांनो, ही परीक्षामध्ये तुम्हाला काय पाठांतर करायचं नाही, याच्यात वाचन तुम्हाला करायचंय. आणि तुमची वाचन जर एकाग्रता जर असेल आणि वाचन जर खूप चांगल्या प्रकारे जर तुमचं असेल तर नक्कीच तुम्ही ही परीक्षा सहजपणे पास होऊ शकतात, पात्र होऊ शकतात आणि तुमचं जे भविष्य आहे ते 100% तुम्ही उज्ज्वल करू शकतात. जसं आपण 10वी बोर्डाच्या परीक्षेला टार्गेट करतो तसंच आपण या NTSC ला जर टार्गेट केलं तर NTSC परीक्षा देत असताना तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ह्या प्रश्नांचा, त्या जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याची उत्तरं, त्याचा अभ्यास, त्या तुमचा जो काय अभ्यासाचा जो काही स्पीड आहे हे सुद्धा तुमचं खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतं. म्हणून मला एकच विद्यार्थी मित्रांना सांगावं वाटतं, आपण सर्वांनी ही परीक्षा द्यावी. या परीक्षेसाठी खूप खूप अभ्यास करावा अशा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. व्हिडिओ करत असताना माझ्या बोलण्यामध्ये जर काही 1-2 शब्द नियमाच्या बाहेर जात असतील तर मी सर्वांची माफी मागतो. पण जी काही माहिती मी दिलेली आहे ही माहिती पुरेपूर योग्य आहे. अजून जर तुम्हाला माहिती लागत असेल तर मी माझा
नंबरही आपल्याकडे असेल, मी तसा व्हिडिओमध्ये माझा नंबर असेलच, तुम्ही मला कॉल करा. अजून याच्या बाबतीत सविस्तर काही माहितीची गरज वाटली तर नक्कीच मी माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पुरवण्याचं काम करेल. धन्यवाद.